महाराष्ट्र सरकारची बांधकाम कामगार योजना आहे आणि या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना एक संच देण्यात येतो। तो संच घेण्यासाठी जळगाव शहरात बघा आपण मोठ्या प्रमाणावर जे आहे ते नागरिक जे आहे ते इथे जमलेले आहेत। ही नागरिक जे आहेत ते सकाळपासून जे आहे ते लाईनीमध्ये थांबलेले आहेत। हा सगळा संपूर्ण बांधकाम विभागाचा जो आहे तो भोंगळ कारभार इथे दिसून येत आहे, कारण की गेल्या अनेक दिवसांपासून अनेक महिला रोज या तासनतास या लाईनमध्ये उभे राहतात आणि त्यांना खाली हात परत घरी जावं लागतं। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेऊया नेमकी काय परिस्थिती आहे आणि काय हे इतक्या वेळ लाईनमध्ये थांबले आणि काय त्यांना निराशा येते। खरं तर काय नेमकी अडचण येते आणि कधीपासून इथे नागरिक थांबलेत? खरं म्हणजे ही जी बांधकाम कामगार व इतर कामगार योजना महाराष्ट्र सरकारने सर्व कामगारांसाठी लागू केलेली आहे। मात्र या विभागाकडून अनधिकृत दलाल निर्माण करून त्या दलालांमार्फत काही महिलांकडून किंवा बोगस कामगारांकडून पैसे घेऊन या योजनेचा लाभ त्या कामगारांना मिळवून देण्याचे आमिष दाखवल्या जात आहे। त्याच्यामुळे सरकारच्या यंत्रणेवर तर प्रेशर येतच आहे, मात्र त्या यंत्रणेमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचारही चालू आहे। एवढ्या लोकांमध्ये बांधकाम कामगार हे मोजकेच असतील याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही, परंतु या सर्व गडबडीमध्ये जे मुख्य आणि मूळ कामगार आहेत ते या योजनांपासून वंचित राहत आहे। खरं म्हणजे सरकारने याची वस्तुस्थितीची चौकशी करून ह्या बांधकाम कामगार मंडळाचं ऑडिट करायला हवं व ते जनतेसमोर न्यायला हवं व अनेक बोगस लाभार्थी जे या योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना समोर आणायला हवं आणि जे ओरिजिनल कामगार आहेत त्यांना त्याचा लाभ मिळवून द्यायला हवा अशी मागणी आम्ही नेहमीच माननीय कामगार आयुक्त मुंबईपासून ते थेट सहाय्यक कामगार आयुक्त जळगावपर्यंत सतत कामगार सेनेमार्फत करत आलेलो आहोत। मात्र अद्यापही त्याची दखल संबंधित यंत्रणेने घेतलेली नाही। हे जर असंच चालू राहिलं तर एक दिवस जसं आज झालं, सकाळी कुसुंगाला 10 मिनिटांचा रस्ता रोको काही महिला भगिनींनी केला, त्याचप्रमाणे जिल्हाभरात या अधिकाऱ्यांना एक दिवस लोक खाली खेचल्याशिवाय राहणार नाहीत। यांनी लवकरात लवकर एक तर याच्यामध्ये सुधारणा करावी, मूळ कामगारांना या योजनेचा लाभ मिळवून द्यावा व दलालांवर कारवाई करावी, अन्यथा कामगारांमार्फत आणि कामगार सेनेमार्फत आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आम्ही यांना दिलेला आहे। खरं तर दलालांचा एक व्हिडिओ आपण यापूर्वी देखील चालवलेला आहे, जिथे काही नागरिक जे आहेत ते नागरिकांकडून पैसे उकळल्याचा प्रकार आपण उघडकीस आणला आहे। काही नागरिक आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं जाणून घ्या नेमकं तुम्ही कामगार आहात, तुम्हालाच इतका उशीर होतोय, खरं तर तासनतास तुम्हाला लाईनमध्ये उभं राहावं लागतंय, काय सांगाल? मी माझी नोंदणी 2019 साली केलेली आहे, तर मी कुठल्याही प्रकारचा एजंट वगैरे लावलेला नव्हता। तेव्हा मी नोंदणी केली, मला खूप त्रास सहन करावा लागला। माझ्या नंतरचे जे लोक होते त्यांचे सर्व कामं ओके झालेले, परंतु माझ्या जे काम होतं ते मला खूप उशीर लागला। 2019 नंतर मी जवळजवळ वारंवार इथे वाऱ्या करत राहिलो स्वतः। त्यानंतर माझं काम झालं, मला पेटी मिळाली, त्यानंतर पुन्हा मी रिन्युएशन केलं 2-3 वेळेस। तर मला त्यानंतर माझ्या मुलांसाठी जो स्कॉलरशिपचा लाभ होता तो मिळाला नाही। पण इतर लोक जे होते एजंटमार्फत गेलेले त्यांचं काम त्वरित करण्यात आलेलं आहे। त्याच्या मुलांना स्कॉलरशिपचा जे बोगस लाभार्थी आहे, बांधकाम कामगार बोगस आहेत, त्यांना त्याचा लाभ मिळाला। तर मी आता स्वतः कामावरून बांधकाम करत असतो। चिंचखेडा नेरी हे गाव आहे माझं, चिंचखेडा इथे काम चालू होतं माझं, परंतु माझं रिन्युएशन झालेलं आहे, म्हणजे केलं मी, परंतु ते अद्याप पेंडिंग दाखवतं आहे। त्याचं काम का होत नाही आहे? मोबाईलवर जे मेसेज येतो तो पेंडिंगचा मेसेज येतो, आम्हाला नेहमी पेंडिंगच बघायला मिळतं। खरं तर ही लाईन आपण बघू शकतोय, तासनतास लोक जे आहेत ते लाईनमध्ये थांबले आहेत। किती वाजेपासून ही लोक थांबली आहेत आणि किती वाजेपर्यंत थांबतात? साधारण सकाळी 5:30ची गाडी पकडून लोक जळगावला येतात आणि इथे नंबर लावतात। त्यानंतर 11-12 वाजेपर्यंत जवळपास 4 ते 5 हजार लोकांचा मांडणी इथे जमा होऊन जाते आणि जे अधिकारी लोक येतात ते अधिकारी लोक त्यांच्या नियमानुसार बरोबर त्यांना आज घेऊन सर असतं ते करून घेतात। पण एक की त्यात ते खरंच ओरिजिनल कामगार आहेत का ते शासनाने चौकशी लावायची। आता माझा विषय म्हटलं म्हणजे मी जामनेर तालुक्याचा असून जवळपास 1 वर्षानंतर मी रिन्युएशनसाठी प्रकरण टाकलं। रिन्यू झालं नाही, माझं अजून पेंडिंग पडलेलं आहे। मी मुंबईला ते वेबसाईटवर जे मोबाईल नंबर आहे, क्रमांक आहे, फोन नंबर होते, मी सकाळपासून लावतोय, तिथं एकही व्यक्ती ते फोन रिसिव्ह करत नाही आहे आणि मी सगळे कस्टमर केअरचे नंबर लावून बघितले, तिथं बांधकाम कामगारची योजनेचे जे वेबसाईटवर टाकलेले आहे, माननीय मुख्यमंत्र्यांनी टाकलेले आहे, त्यात बरंच काही कोणाशी संपर्क होत नाही आणि कोणाकडे जायचा हा गंभीर विषय। आज रोजी माझ्या मुलांचे सुद्धा मी फॉर्म भरलेले आहे शिष्यवृत्तीचे, ते सुद्धा पेंडिंग पडलेले आहे। आता 2-4 दिवसांनी आचारसंहिता
लागणार आहे आणि आता काय करायचं असं कळत नाही मला. खरं तर बांधकाम कामगार योजना ही कर्मचाऱ्यांसाठी आहे, मात्र त्यांनाच याचा लाभ मिळण्यासाठी खूप प्रतीक्षा करावी लागते. तासनतास या लाईनमध्ये उभं राहावं लागतं आहे. याकडे कुठं ना कुठं सरकारने आता लक्ष देण्याची गरज आहे आणि ज्या पद्धतीने एजंटगिरी या कामामध्ये सुरू आहे त्याला कुठं ना कुठं चाप बसला पाहिजे अशी नागरिकांची मागणी आहे. आम्ही सकाळपासून गेलोत 5 वाजतापाशी 1200 रुपये भरलेले आहेत आम्ही. मग कोणाला नेमके पैसे दिले होते, कशासाठी दिले होते? भांडासाठी एजंटला दिलेत ना. मग एजंटने अजून करेल नाही बा आमनं भांडास. 8 सकाळीपासून गेलेत आम्ही, अजून विराणा नाही आम्ही तिकीट. आम्ही न कनेर पापरातून. माझं नाव कस्तुराबाई भानुदास भोये. मी आंबणनेरहून आले. आमच्या म्हणजे जे एजंट होतं त्यांना आम्ही सुरुवातीला फॉर्म भरायला 200 रुपये दिले. नंतर भांड्याचा फॉर्म 1000 रुपये मागितले. 1000 रुपये दिले. त्यांनी सांगितलं आम्हाला की आम्ही तुम्हाला कार्ड घरपोच पोहोचून देऊ, पण आजपर्यंत कार्ड घरपोच आलं नाही. आणि त्यानंतर तिच्याकडे आम्ही रोज जायचं की मॅडम आम्हाला कार्ड आणून द्या, कार्ड आणून द्या, उद्या आणू, परवा आणू. अखेरला तिने आहे ना आम्हाला सांगितलं की तुम्ही स्वतः जा आणि स्वतः कार्ड घेऊन या. आता आम्ही सकाळी 5 वाजेपासून इथे लाईनीत उभे आहे, अजूनपर्यंत नंबर लागलेला नाही. भुकेंतीचे नेमकं एजंटनी तुमच्याकडे आता किती पैसे उकळले पूर्ण आणि काम करवालं का, काय म्हणतोय? 1200 रुपये घेतले आणि आता म्हणतो तुम्ही तुमचं काम करून तुमचं काम स्वतः करून घ्या. त्यांनी पैसे परत दिले आपल्याला? नाही, पैसे दिले नाही. सर्व बांधकाम कामगारांना माझं आव्हान आहे की महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्या अंतर्गत जी नोंदणी नूतनीकरण लाभ वाटपाची कामं चालतात ती सर्व कामं ही ऑनलाईन आहेत. मंडळाची वेबसाईट जी आहे mahabocw.in.gov.in या वेबसाईटवर कोणी कुठूनही अर्ज करू शकतो. त्यामुळे कामगारांना आवाहन करण्यात येतं की त्यांनी कुठल्याही दलालाच्या एजंटच्या कोणाच्याही मागे खाजगी व्यक्तीच्या मागे लागू नये, त्यांना कुठल्याही प्रकारची रक्कम देऊ नये. त्याची नाममात्र फी आपण सरकारने 1 रुपया ठेवलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त कुठलेही शुल्क या सर्व योजनांसाठी लागत नाही. भांडे असो कुठलीही योजना असो ती सर्व मोफत आहे. त्यामुळं कुणालाही एकही रुपया देण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे त्यांनी आणि शिवाय सध्या कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. ही गर्दी करू नये, कारण ह्या सतत चालणाऱ्या योजना आहे, या कधी कायम चालूच राहणार आहे. त्यामुळे कोणी घाई करू नये, गर्दी करू नये, खूप वेळ आपलं घालवू नये. जसं दिवस ठरवून दिलेले आहे तालुक्याचे, त्या तालुक्याच्या दिवशीच त्यांनी या कार्यालयात येऊन आपलं काम करून घ्यावं.